पुढची बातमी बघूया। त्रिशंकू चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सध्या दोलायमान अशी स्थिती कायम आहे। भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना बहुमत मिळालेलं नाहीये। यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहील। धक्कादायक म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेची चंद्रपूरमध्ये भाजप साथ घेण्याचा प्रयत्न करत असल्याचंही कळतंय। महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 6 जागा मिळाल्या, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत निवडणुकीच्या आधी आघाडी केलेल्या वंचितला 2 जागा मिळाल्या। त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना आणि वंचित यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल। ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या सूत्रांच्या माहितीनुसार वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन्ही नेत्यांसह त्यांची चर्चा देखील सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला उपमहापौर पद मिळावं यासाठी प्रस्ताव देखील देण्यात आलाय। सोबतच भाजपकडून शिवसेनेच्या सोबत सत्ता स्थापनेचा कोणता प्रस्ताव नाही, त्यामुळे आपले सगळे पर्याय खुले आहेत असं शिवसेना सांगतेय। त्यामुळे चंद्रपूरमधला हा सस्पेन्स अजूनही वाढलाय। तर चंद्रपूरमधल्या काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट हा आमच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। त्यामुळे अर्थातच सुधीर मुनगंटीवार यांच्या या दाव्यामुळे खळबळ माजली आहे। काँग्रेसच्या एका गटाला सुद्धा असं वाटतं की शहरात आपण जनतेला काय उत्तर द्यायची, उद्या शहरामध्ये विकासच झाला नाही, या शहराचे स्वच्छतेचे विषय आहे, विजेच्या संदर्भातले विषय आहे, या शहरामध्ये उद्या जर पगार द्यायलाच पैसे राहिले नाही तर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपण काय, जनतेने आपल्याला कशाला निवडून दिलं? आणि ज्या पद्धतीने या शहरामध्ये विकासाचा विश्वास आमच्यावर आहे, त्या माध्यमातून काँग्रेसच्या काही नगरसेवकांची इच्छा आहे। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये जो आमचा महापौर करेल ते आम्ही त्याच्या सोबत जायला तयार आहोत असा एक मोठा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी केलाय आणि भाजपच्या सोबत जाण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिलेले आहेत। मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगितलं तर मला जो भाजप आमचा शिवसेनेचा जो महापौर करणार आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत। आता आणि ऑफरची गोष्ट आम्ही कोणाला ऑफर त्याच्या विषयी मी आपल्या माध्यमातून सरसवरच बोललो का मला जो महापौर बनवेल, शिवसेनेचा महापौर बनवेल, मी त्याच्यासोबत जायला तयार आहे। म्हणजे तुम्ही भाजपसोबत देखील जाऊ शकता? मी तुम्हाला आता सांगितलं, मला जो महापौर करेल मी कोणासोबत पण जायला तयार आहे, तो प्रश्नच नाही। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।